नशिबात आमच्या असं लिहिलंय काय, नशिबात आमच्या असं लिहिलंय काय, जिथं तिथं जातो आमचा फाटक्यात पाय, आहो जिथं तिथं जातो आमचा फाटक्यात पाय. ठाई ठाई होते अशी त्यांची गोची, ठाई ठाई होते अशी त्यांची गोची, लोकांना दिसते नसती ही गंमत प्रेमाची, 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 ही गंमत प्रेमाची. नाही म्हणजे आपण लग्न तर करणारच आहोत, पण लग्नापेक्षा आपला देश महत्वाचा आहे ना. मला आधी निवडणूक जिंकायची आहे, या देशाची 5 वर्ष मला सेवा करायची आहे ग. 5 वर्ष? अय्या, म्हणजे आता माझं काही खरं नाही. का? का म्हणजे काय? कारण मला कळलं की निवडणूक पुढे ढकलल्या गेलीये. कमाल आहे. आयुष्यात मी लोणचं खाणार नाही. नाही नाही, आता जीव गेला ना तरी लोणचं खाणार नाही मी. अहो असं खचून नका हो जाऊ, मी आहे ना तुमच्या पाठीशी. प्लीज तुम्ही नका माझ्या पाठीशी उभ्या राहू. का? नाही, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते आणि मी तर अयशस्वी. हो का? मग मी तुमच्या पुढे येऊन अशी उभी राहते. गुड इव्हनिंग मामा साहेब. नाही म्हटलं गुड इव्हनिंग. काय तुम्ही बोलत का नाही आहात? फेऱ्या कशा करता मारताय? म्हणजे काय? अच्छा काय लिहिलंय ते वाचू. 1 मिनिट वाचतो ना. अन्यायाच्या निषेधार्थ मामांचे आमरण उपोषण. अरे बापरे, म्हणजे तुम्ही उपोषणाला बसलाय? आमरण उपोषण. पण का? लिहिलेलं वाचलंस ना, अन्यायाच्या निषेधार्थ उपोषण. काय मामासाहेब तुम्ही काय मनाला वाटेल तेव्हा केव्हाही उपोषणाला बसता हो? अरे म्हणजे एसएस उपोषण हे काय मुहूर्त बघून सुरू करायचं असतं का? तुम्ही उपोषण करता म्हणजे माझा प्रॉब्लेमच झाला ना. तुला कसला आलाय प्रॉब्लेम? माझं अर्जंट काम होतं तुमच्याकडे म्हणून मी आलो होतो. मला माझं भविष्य विचारायचंय. अरे एवढं अर्जंट तुला काय विचारायचंय? ते म्हणजे मामा जरा एसएस ही काय वेळ आहे का भविष्य विचारायला यायची? अच्छा मग उद्या येऊ का? सकाळी आंघोळ वगैरे करून दाढी वगैरे करून स्वच्छ टाकाटाक येतो उद्या. चालेल? काही सांगता येत नाही, कदाचित कधीही. का? अरे माझा उपोषणच आमरण आहे ना. अरे बापरे, म्हणजे तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुम्ही उपाशीच मरणार? येस, मी अन्यायाविरुद्ध लढा देणार आहे. काय मागण्या काय आहेत तुमच्या? मागणी नंबर 1, माझ्या खाण्यापिण्यावरची बंधनं ताबडतोब उठली गेली पाहिजे. महिन्याला पटवावा लागणार. आणि मागणी नंबर 2, माझ्या भविष्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. अरे बापरे, तुमच्या खाण्यासाठी त्या महिन्याला समजवता येईल. पिण्याचाही काही फार मोठा प्रॉब्लेम नाही, कारण पिऊन पिऊन तुम्ही काय पिणार हो? ताक नाही तर कोकमाचं सार. पण तुमच्या भविष्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे हे म्हणणं म्हणजे त्यासाठी आधी तुमच्या भाचे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे ना. नाही, पण त्यांना जर का मामा जगावा असं जर का वाटत असेल ना तर त्यांना विश्वास ठेवावा लागेल. तू एक काम करेल काय? तू आत्ताच्या आता ताबडतोब तिकडे निघून जा आणि त्या सगळ्यांना सांग की मामा आमरण उपोषणाला बसले. आत्ताच्या आत्ता जातो सगळ्या भावांना सांगतो, ऐका हो ऐका, आपले प्रिय मामा साहेब आमरण उपोषणाला बसले आहेत हो. अरे एस तू काय अशी दवंडी पिटत जाणार आहेस का तिकडे? मग काय प्रत्येकाला सेपरेट सांगू की काय? ऐका हो ऐका. हा खुळा आहे का माणूस? एक्सक्यूज मी. अच्छा, तुम्हाला एक्सक्यूज मी म्हणायचं आहे का? हा, मला एक्सक्यूज मीच म्हणायचंय. बोला बोला. तर त्याचं काय आहे फोटोवाला? हो, तुम्ही मला फोटोवाला म्हणताय? आता तुम्ही फोटोच काढता ना, मग तुम्हाला फोटोवाला नाही तर काय टांगवाला म्हणायचं की काय? नाही, तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. बोला, काय काम आहे बोला. आता काय असणार कामराव? सोनाराकडे जाऊन कोणी मडकी बनवून घेता का काय? अहो मी सोनार नाही हो. एक्झाम्पल दिलं हो म्या. एक्झाम्पल? हा बरं बोला काय. काढा की माझा एक झक्कास फोटो. अच्छा, का आणि कशासाठी काढू तुमचा फोटो? अमिताभ बच्चनला दावायचंय. काय राव तुम्ही, काढा की असंच एक आठवण म्हणून. अच्छा चला
सकाळी सकाळी काम तरी मिळालं. काढता ना मग? या. मग मी अशी इथं उभं राहू का अशी इथं झोपू ओके, ओके. का असं करू कसं नाही, करू सांग नाही, हे बघा तुम्हाला उभं राहायचं तसं राहा पण एका लाईनीत सरळ उभे राहा. हा, ओके हा, हा. अच्छा अरे वा. एक मिनिट. काय तुम्ही ते म्हणलेच नाही. इस्माईल ते असं म्हणतात ना मग. अच्छा 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 ओके ओके स्माइल प्लीज. एवढं कशाला मोठं म्हणायचं नुसतं इस्माईल म्हणा की कळतं मला. बरं 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 स्माइल प्लीज. अरे वा वा वा. मी अशी वेगवेगळ्या स्टाईल मध्ये उभी राहते आणि तुम्ही फोटो काढा चांगले खटाक. हा खाओ तुम्हाला मॉडेलिंगला वगैरे द्यायचे आहेत काही फोटो. नाही मग टीव्हीवर एक जेवणाचा कार्यक्रम आहे ना त्याच्यात मला जेवण करण्यासाठी बोलवलंय आणि त्यांनी सांगितलंय असे मस्तपैकी फोटो काढून पाठवा म्हणून. हा असं म्हणता तुम्ही असं करा असे काय वाका वाकलो? वाका असे छान वाका अजून वाका या. हा आणि असं करा तर खटाक. अहो 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 फोटोग्राफर कोण आहे. तुम्हाला द्यायचे ते पोजेस द्या मी काढतो फोटो. हा काढेल ना मग या अशी इकडे मस्त मस्त बोला बोला poses अरे देते. वा वा हा बसा तिकडे बसा. अरे वा गुड गुड गुड. थोडं असं या पुढे. अरे वा 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 थोडं मागे रे. हा छान हा मस्त पोज आहे. अरे वा अरे वा 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 काय पोजेस दिले तर तुम्ही. आता पैसे किती झाले सांगा. नाही ते पैशाचं नंतर बघू. नाही हो हा? असं नाही करायचं बरं का फोटोवाले साहेब. का? व्यवहाराला एकदम चोख असावं माणसानं. हा पैसे घ्यायचे म्हणजे घ्यायचे. अगो भैया एकटं विसरलेच मी. का? अहो तुम्ही ते रिपोर्ट आणायला जाणार होता ना त्याचं काय झालं. आहा, ते घनश्याम भाऊ गेलेत. हा? आमच्या सगळ्यांचे रिपोर्ट तेच घेऊन येणार. अरे माझ्या कर्मा त्यांना कशाला पाठवलं. हा, काय झालं? अहो त्यांना आवडले नाही तर टराटरा फाडून टाकतील ना ते. म्हणजे? मागे एकदा त्यांनी नाटक लिहिलं नाही आवडलं अहो टराटरा फाडलं आणि पाण्यात टाकलं ना. अरे बापरे. तुम्हाला काय कळतं का नाही हो. आता टेन्शनच आलंय मला ते रिपोर्ट कसे यायचे घरी कुणाच ठाऊक. देवा काढा माझे फोटो चांगले. आता मी आले बघते काय करायचं ते. छान आले पाहिजे बरं का फोटो. ओ अरे बापरे आता रिपोर्ट येतील की नाही. काय ग कसला विचार करतेस. ओळख पाहू कसला विचार करते. कोणी घालू नको लवकर सांग. अरे मी आणखीन कुठला दुसरा विचार करणार आपल्या बाळाचा. अरे बापरे म्हणजे आता 9 महिने 9 दिवस तू फक्त बाळाचाच विचार करणार की काय. नाही रे मी तुझाही विचार करणार आणि आपल्या बाळाचाही. हा, मग ठीक आहे. पण आपल्याला काय होईल रे. मुलगा होईल की मुलगी होईल. मला तर मुलगाच झालेला आवडेल. शी. अरे खरं तर मुलगा झालेला मला आवडलं पाहिजे आणि मुलगी झालेलं तुला. ए नाही मुलगाच झालेला बरा म्हणजे वंशाला दिवा वगैरे. बरं बाबा ठीक आहे मुलगाच झाला पाहिजे. क्या बात आहे दोघांची सेम चॉईस. अरे पण मग आपण वाद कशावर घालायचा. नाही नाही मला मुलगीच झालेली आवडेल. नाही नाही मुलगाच झाला पाहिजे. मुलगी. ठीक आहे मला काही चालेल. नाही हा नाही इतक्या पटकन सरेंडर नाही हा करायचं. आपलं भांडायचं ठरलंय ना. का सांगू का हे बघ म्हणजे मुलगा होणार आहे की मुलगी हे आपल्याला दोघांनाही ठाऊक नाही. मुलगा झाला तर तुला आनंद होईल आणि मुलगी झाली तर मला आनंद होईल. म्हणजे काही झालं तरी निराशा नकोच. पण आपल्या या बातमीमुळे घरातल्या सगळ्यांना मात्र नक्की आनंद झालाय. परांजपेच्या घरात आणणार म्हणजे आनंद होणारच नाही का. आणि आपल्या या धाडसामुळे आता आमचे भाऊ लग्न नक्की करतील. आता काय बाशिंग तयारच आहेत फक्त ती डोक्याला बांधली की झालं. तुला सांगतो कोणत्याही क्षणी लग्नाची तारीख जाहीर करतील. अरे पण ते मामा हे सगळे अजूनही का घाबरतात मामांना. मलाही तेच कळत नाही. आता त्यांनी सांगितलेलं बाकीत खोटं ठरलं ना मग गप्प बसायचं ना. पण नाही ते हट्टी आहे. काय ग काय झालं. त्यांची यापूर्वीची सगळी भाकी तर खरी ठरली आहेत. अरे या पूर्वीच म्हणतेस ना या पुढे काही होणार नाही. डोंट वरी. गंमत प्रेमाची 100 ग्रॅम काजू 100 ग्रॅम बदाम. ए महिना ए अगं तुला एक सांगायचं आहे. सुरशा त्या आधी तू माझा ऐक. मी टीव्हीत जाणार. टीव्हीत जाणार म्हणजे म्हणजे ते चॅनल वाली आहेत ना
त्यांच्याकडे मी जाऊन जेवण बनवायला शिकवणार. तुझ्या टीव्ही वाल्यांकडे जाऊन स्वयंपाक करणार. अरे म्हणजे एक नवीन पदार्थ शिकवणार, एक सॉलिड आयटम. तुला माहितीये आज फोटोवाल्या साहेबांकडनं मी फोटो बी काढून घेतले, कारण त्यांना फोटो द्यायचाय. त्यांच्या चॅनलवर मी जाणार, एक नवीन पदार्थ बनवणार आणि त्यांना खायला घालणार. कुठला नवीन पदार्थ? एक सॉलिड आयटम, चिकन शाही पिठलं. चिकन शाही पिठलं? अगं ते पिठलं आणि चिकन याचा काय संबंध आहे का? कॉम्बिनेशन सुरशा, कॉम्बिनेशन. हे बघ, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम पिस्ते, 50 ग्रॅम अक्रोड. अगं 500 रुपये झाले इथेच. हा, या सगळ्या ड्राय फ्रूटची पेस्ट करायची. बोनलेस चिकन आणायचं, ते चांगलं रटारटा शिजवायचं, त्यात ही पेस्ट टाकायची, वरून पिठलं टाकायचं, झालं चिकन शाही पिठलं तयार. ए बाई, ते तू नंतर कर ग टीव्हीवर. मी तुला हे सांगायला आलोय. काय सांगायला आलो होतो मी? बघ, तुझ्या त्या चिकन शाही पिठल्याच्या नादात काय सांगायला आलो होतो तेही विसरलो. काय नाही रे, रात्री जेवणाला काय करायचं हे ठरवायला आला अशी. नाही ग, ते नाही. मग काय आपल्याकडे कोणी पाहुणा येणार आहे का? ते नाही ग. सुरशा, तू रात्री दुधात बदाम भिजत घाल आणि सकाळ सकाळी खा बरं. मेमरीचा लॉस व्हायला लागला बरं का तुझ्या. मरू दे की ती मेमरी. मरण्यावर आठवलं आपले मामा. अगं बाई, गेले. हे बाई, गेले नाही, हळू बोल. गेले काय गेले? ते आमरण उपोषणाला बसलेत. उपोषण संपलं नाही ना तर मात्र जातील. गपरे, त्यांना काय होत नाही. चांगला एक दिवस उपोषण केलं आणि पोटात काव 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 करायला लागले ना, देतील उपोषण सोडून. आणि सुरशा, तू मला सांग, आपल्या या देशात आजपर्यंत आमरण उपोषणानं एक तरी माणूस मेलाय का? नाही, ते बरोबर आहे, पण मामा आहेत ना, त्यांचं काय बी होत नाही. ए, मी काय म्हणतो, ते ना त्यांना खायला काय हवं ते. अगं, उपाशी मरण्यापेक्षा भरल्या पोटी सुखाने मरू दे की म्हाताऱ्याला. सुरशा, माझ्या कामात डवळ करायची नाही. ए, ढवळ्या ढवळ नाही म्हणत घ्यायला, याला म्हणायचं वाटाघाटी. म्हण, वाटाघाटी. ते काय असेल ते, पण माझ्या मध्ये मध्ये करायचं नाही, नाहीतर राजीनामा देईन मी. राजीनामा? तू म्हणजे ना महिना एकदम टोकाला जातेस. हे बघ, दुबईत असताना एका आरबाला बी असाच आवाज दिला होता मी, सांगून ठेवते. अरे, पण उपोषणाला बसला होता ते मला काय माहित नाही. मामांना ब्लड चेकिंग करून घ्यावं लागल, आणि नाही केलं तर उकडलेल्या भाज्या खाव्या लागतील. दिस इज फुल अँड फायनल. तर कसं जगवायचं या मामाना? तुम्ही मला विचारणारच नाही आहात का मी अशी गंभीर का बसलीये? मला वाटलं तू आता सांगशीलच ना. जाऊ दे, माझ्यावर कोसळणाऱ्या संकटांच्या पर्वतांची जर तुम्हाला परवाच नसेल ना, तर कशाला सांगू मी माझी दुःख तुम्हाला. मला माहिती, सुखाच्या सावलीत प्रत्येक जण सोबत करतो, पण दुःखाच्या वाळवंटात मात्र एकट्यालाच चालायचं असतं उंटावरून. वा 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 वा, काय वाक्य होतं. कोणत्या नाटकातलं होतं? मी काहीही बोलले ना तरी तुम्हाला नाटकच वाटतं. माझं आयुष्यच एक नाटक झालंय, एक मोठी शोकांतिका. सुधा, तुझ्या डोळ्यात पाणी? पाणी नाहीये, अश्रू आहेत हे, अश्रू. तेच तेच, तुझ्या डोळ्यात अश्रुधारा. म्हणजे नवा मूड. नाही, हा मूड माझ्या कॅमेऱ्यात टिपलंच पाहिजे. एक मिनिट थांब. काढा माझे फोटो आणि जपून ठेवा. ते माझे शेवटचेच फोटो असतील. अगं शेवटचे म्हणजे? तुम्ही जर आता माझ्याशी लग्न केलं नाहीत ना, तर माझे आई वडील ते रद्दीवाल्या बरोबर लग्न लावतील माझं. रद्दीवाला म्हणजे? त्याचं एक रद्दीचं दुकान आहे. आता तुम्ही सांगा, माझ्यासारख्या कलाकार स्त्रीला असा एखादा रद्दीवाला नवरा मिळणं हे चालेल तुम्हाला? नाही 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 सुधाबाई, अहो मी कल्पनाही करू शकत नाहीये. म्हणून तर मी रडतीये. पण आपलं लग्न ठरलंय, त्याचं काय झालं? नुसतं ठरलंय, तुम्ही तर फक्त आश्वासनं देताय. पुढे काय? नाही नाही, आत्ताच्या आत्ता आपण मामांकडे जाऊया आणि त्यांना दोन गोष्टी विचारूनच टाकूया. एक म्हणजे तुझ्या नशिबात तो रद्दीवाला आहे की नाही.
तो जर माझ्या नशिबात असेल ना तर मी मला त्या नशिबासकट स्वतःला संपून टाकीन. अरे बापरे, म्हणजे सुसाईड बिसाईड करणार की काय? डिसाईड नाही, फक्त सुसाईडच. नाही एवढी घाई करू नकोस. मी रस्त्यावर एक पाती वाचली होती, अति घाई जीव घेई. चल आत्ताच्या आत्ता मामांकडे जाऊया आणि त्याला एक गोष्ट विचारूया. आता प्रमोदचं तर लग्न झालं. अहो लग्न काय, तो एका पोराचा बाप सुद्धा झालाय. येस, आय एम प्राऊड ऑफ माय ब्रदर. अरे भाई होतो ऐसा. कौतुक पुरे झालं, मामांकडे जाऊया. हो चल जाऊया. आणि मामांना आता विचारूया, दूध का दूध, पाणी का पाणी करून टाकूया. चलो. ही गंमत प्रेमाची. मामा मामा. अरे मामाने पोच चांगली दिले, फोटो काढायला हवं. चल मी कॅमेरा घेऊन येतो. कशाचे काय तुम्ही फोटो काढताय? मामा मामा जागे वा. अरे वा, टायटल चांगलं आहे. आपण एक काम करूया, मामाचे फोटो काढूया आणि भिंतीला लावूया आणि खाली लिहूया मामा मामा जागे वा. मामा अँटिक पोज आहे तुमची. कठीण आहे तुमचं. ओ मामा मामा यावेळी हे असे का झोपलेत? अरे बापरे, मी विसरलोच. अरे मामा काल आमरण उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे चक्कर बिक्कर नाही ना आली. मामा ओ मामा, ते हालचाल सुद्धा करत नाहीयेत. एक मिनिट. नाडीचे ठोके चालू आहेत. 1 2 3. अहो 1 2 3 4 काय मोजताय तुम्ही? नाडीचे ठोके 72 आहेत का ते बघतोय. निरोगी माणसाच्या नाडीचे ठोके 72 असतात. मामासाहेब काय काय गजासाहेब काय करताय काय? अहो आपले मामा. मामासाहेब गेले. काल रात्रीच उपोषणाला बसले होते, एका रात्रीत गेले. एस चुप. नाडीचे ठोके व्यवस्थित चालले आहेत. 73 74 75 म्हणजे जास्तच नाडीचे ठोके आहेत. म्हणजे आपले मामा निरोगी आहेत. अहो पण ते बेशुद्ध पडले त्याचं काय? अरे हो, बेशुद्ध पडले त्याचं काय? एस 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 लवकर डॉक्टरांना बोलवा. डॉक्टर डॉक्टर. अहो असं ओरडून डॉक्टर येणार आहेत का? आपल्या घरातच डॉक्टर येत नाही का? त्या वंदनाबाई आहेत ना, त्या डॉक्टर आहेत. अहो त्या वेड्यांच्या डॉक्टर आहेत. हो का? मग मी डॉक्टर शहाण्याना फोन करतो. लागला. रेंज के बाहर है. कामाचा आलंय. डॉक्टर रेंज के बाहर होताच कैसे है? ये बराबर ये बराबर. रेंज के अंदर आओ. लागला. नाही 1 मिनिट. काय चाललंय इथं? आमचे मामा बेशुद्ध पडलेत आणि हे डॉक्टरांना फोन करतायत. अरे देवा, मग त्याच्यासाठी डॉक्टरांना कशाला फोन करायचा? थांबा जरा, मी बघते काय करायचं ते. आत्ता येताल शुद्धीवर. थांबा. सत्य आहे. काय सत्य आहे? मामा शुद्धीवर आलेत हे सत्य आहे. महिना काय आयडिया आहे का तुझी? सुरशा, दुबई दे कार मला बी असं शुद्धीवर आणला होता म्या. सत्य आहे. हेलो. हाँ हेलो. हाँ नहीं वो बराबर है. मैं शक्तिवान बोल रहा हूँ. लेकिन आप कौन बोल रहे हैं मैडम? क्या? अच्छा आप वो मेरे को गिफ्ट देना चाहती है मोबाइल. नहीं वो ठीक है. पण मैं किसको गिफ्ट दूँ ना? क्या? अपने बीबी को? अच्छा अरे एक्चुअली एक प्रॉब्लम ऐसा है कि अभी तक मेरी शादी नहीं हो गई है. तो तुम एक काम करो, पहला मेरे को एक बीबी दो, बाद में मैं उसको मोबाइल दे देता हूँ. नहीं तो तुम एक काम करो, तुम मेरे को तुम्हारा नंबर दे दो, मैं तुमको फोन कर लेता हूँ. नहीं तो मिस कॉल मार देता हूँ. अरे मैसेज कर. हेलो. आईला ठेवून दिला फोन पकडते. एक्सक्यूज मी. हाँ बाई या ना, बसा ना. नो थँक्यू. ऍक्च्युली मी सरांना भेटायला आले. कुठे आहेत साहेब? मग मी पण आहे.
नाही म्हणजे बाबा ते सर ऍक्च्युली सर गेलेत बाहेर गेलेत अर्जंट मीटिंग साठी. पण तुम्ही बोला ना. तुमच्याशी काय काय बोलू मी? काही बोला पण आज बोलाच. लेट मी थिंक. नाही तेवढा सोडून काय पण बोला. या आज काय किती उकडतंय ना. हाय नाही हो हाय फार हीट वाढलीये. होय ना. मग आपण बाहेर जाऊया ना फिरायला गार्डन मध्ये नाहीतर चौपाटी. म्हणजे मी तुम्हाला आवडलो. ताई आता जाऊन ताईलाच सांगतो. ताई मला मुलगी आवडली आणि मुलीला पण मी आवडलो. असं बोलू नका मला. नाही आता तुम्ही काय बोलू नका. मी ताईला डायरेक्ट जाऊन सांगतो की आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलोय म्हणून. मी तुमच्या प्रेमात नाही पडले. ठीक आहे मग ताईला जाऊन सांगतो की तुम्ही प्रतापरावांच्या प्रेमात पडलेत म्हणून. ब्लॅकमेल करताय मला. हवं तर समजा तसं.